ठाण्यात मेट्रोची चाचणी होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये होणार चाचणी। गायमुख ते कॅडबरी जंक्शन पर्यंत धावणार मेट्रो। आजपासून हिंदूंचा शक्ती उत्सव शारदीय नवरात्राची देशभरामध्ये सुरुवात। घरोघरी घटस्थापना आणि देवीची आराधना। नवरात्रीपासून देशामध्ये जीएसटी बचत उत्सव। व्यापारी उद्योजक युवांना होणार फायदा। सोमवारपासून म्हणजेच आजपासून जीएसटीचे नवे दर लागू होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या शुभेच्छा खास पद्धतीने दिल्या। नवरात्र म्हणजे शुद्ध भक्ती म्हणत देवीचा भक्तीचा व्हिडिओ पाठवण्याचं केलं आवाहन। पाकड्या क्रिकेटपटूला नेटकऱ्यांनी धुतलं। मैदानामध्ये माजुरड्या साहेबजादाची आक्षेपार्ह कृती। अर्धशतक झळकावल्यावर बॅटची केली बंदूक। टीव्ही, फ्रीज, गाड्या, घर, बाईक, पर्यटन स्वस्त होणार। जीवनावश्यक वस्तू सुद्धा होणार स्वस्त। पंतप्रधान मोदींच्या निर्णयामुळे देशवासियांना दिलासा। लघु, सूक्ष्म आणि कुटीर उद्योगांना होणार फायदा। मेक इन इंडिया वस्तूच खरेदी करा। पंतप्रधान मोदींचं आवाहन। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा क्रांतिकारी निर्णय। देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोदींचं कौतुक। सोलापुरात पडळकरांविरोधात शरद पवार गट आक्रमक। जोरदार घोषणाबाजी करत प्रतिमेला मारले जोडे। जरांगेंच्या मागे शरद पवार, एकनाथ शिंदेंचा हात। नवनाथ वाघमार यांची घणाघाती टीका। आरक्षण ओबीसींमधूनच घेणार। मनोज जरांगेंचं वक्तव्य। गुरगुर करणाऱ्यांचा हिशेब करू। मनोज जरांगेंचा इशारा। जालन्यात मराठा आंदोलकांकडून सदावर्तेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न। मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। लक्ष्मण हाकेंसंदर्भात कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। हाकेंना पैशांची ऑफर दिल्याचा उल्लेख। हाकेंनी ड्रायव्हरचा यूपीआय नंबर दिल्याचं सुद्धा नमूद। शिवसेना नेते सदा सरवणकरांच्या वक्तव्यानं वादाची चिन्ह। आमदार 2 कोटी असताना मिळत होते, मात्र आता आमदार नसताना सुद्धा 20 कोटी रुपये मिळत असल्याचा केला दावा। परमेश्वरानं उपकार केलेत, आम्हाला आरक्षण दिलं नाही। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या वक्तव्याची चर्चा। मी ब्राह्मण आहे, मात्र महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांना महत्त्व नसल्याचं सुद्धा केलं विधान। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका। सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतंय। खासदार अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा।